नमस्कार. हे एवढं बाउलभर जरी तुम्ही खाल्लं ना तर नक्कीच तुमचं पोट भरेल. तुम्हाला भात, वरण, पोळी भाजीची काही गरज भासणार नाही. हे आहे शिळी भाकरी. शिळी भाकरीचं आता काय करायचं? पिठं करायचं म्हटलं तर कंटाळा येतो, दुसरं काय करायचं म्हटलं तर वेळ जातो. त्याच्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी हेल्दी करू की ज्यांनी खाल्ल्याने गिल्ट पण नाही वाटणार. भाकरीचे मग असे तुकडे केले, बारीक बारीक छान असे बारीक तुकडे करून घेतले. मग बारीक लांब लांब तुकडे केले होते म्हणून टमॅटो पण मी लांब लांबच कापून टाकला. टमॅटोच्या सगळ्या बिया काढून टाकल्या. नंतर लांब लांब कांदा चिरून टाकला, लांब लांब काकडी चिरून टाकली, भाजलेले शेंगदाणे ॲड केले, बारीक चिरून कोथिंबीर ॲड केली, धने जिरेची पूड ॲड केली. कारण की याच्यामध्ये धने जिरेची पूड तर आहे पण बडीशेप आणि जवसाची पण आहे म्हणून मी ती नेहमी मोस्टली माझ्या याच्यात वापरते. नंतर कांदा लसूण मसाला ॲड केला आणि ब्लॅक सॉल्ट ॲड केलं. बघा एवढ्या याच्यात मी एकही थेंब तेल वापरलेला नाही आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी दही ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स केलं. झालं, तयार झाला आपला हा पदार्थ. हा तुम्ही नुसता एक बाउलभर जरी खाल्लं ना नक्की तुमचं पोट भरणार. भाकरी एक तर स्वतः खूप अशी हेवी असते, ती एक भाकरी जरी खाल्ली ना तरी आपलं पोट असं गच्च भरतं. आणि त्याच्यामध्ये हे आता हे बाकीचं पण सगळं आहे आणि म्हणजे कसं तेल पण नाही, काही नाही, गिल्ट फ्री एकदम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.